नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भेटगुरु या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले जे शेळी मेंढी संगोपन करणारे पशुपालक आहेत, तर त्यांच्यासाठी त्यांच्या बोकडांमध्ये त्यांच्या वजनाची जी काही वाढ आहे ती आपण कशा पद्धतीने केली पाहिजे. आपल्या या बोकडांना आपण कुठल्या प्रकारचा चारा असेल, खुराक असेल किंवा खाद्य असेल, त्याचा जर त्या ठिकाणी वापर केला तर या बोकडांमध्ये आपल्याला त्यांच्या वजनाची वाढ जी आहे तर ती चांगल्या प्रकारे करण्यासाठी फायदा होईल. त्यासोबतच आपल्या या बोकडांमध्ये त्यांची वजन न वाढण्याचे किंवा त्यांचे वजन कमी होण्यामागची कुठले कारणं असू शकतात, तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. मित्रांनो, आपण जर आपल्या गोठ्यामध्ये शेळी मेंढी संगोपन करत असाल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा. आपल्याला नक्कीच सुंदर असे फायदे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की सजेस्ट करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्या या बोकडांमध्ये त्यांच्या वजनाची जी वाढ आहे ती जर चांगल्या प्रकारे होत नसेल किंवा आपल्या या बोकडांमध्ये त्यांचे वजन जर त्या ठिकाणी घटत असेल तर यामागे कुठली कारणं असू शकतात. तर यामागे मित्रांनो, आपण त्यांना जो काही आहार देतो किंवा त्यांचा अपुरा जो आहार असेल किंवा त्यांच्या आहारामध्ये त्यांना जे पौष्टिक घटक त्या ठिकाणी पाहिजे असतील ते जर त्यांना मिळाले नाही तर त्यामुळे सुद्धा आपल्या या बोकडांमध्ये त्यांच्या वजनाची घट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यासोबतच त्यांच्यामध्ये त्यांच्या जर पचन हे प्रॉपर होत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्यामध्ये वजनाची घट ही आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यासोबतच त्यांच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचा जंतू संसर्ग होत असेल किंवा बाह्य परजीवींचा त्या ठिकाणी त्यांना त्रास होत असेल तर अशा स्थितीमध्ये सुद्धा त्यांच्या वजनाची घट ही आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या बोकडांमध्ये जर त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा ताणतणाव आलेला असेल तर त्यामुळे सुद्धा त्यांच्या वजनाची वाढ ही त्या ठिकाणी खुंटलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यासोबतच त्यांच्यामध्ये जर त्यांना जीवनसत्वे असतील, खनिजे असतील, यांची जर त्या ठिकाणी कमतरता त्यांना जाणवली तर त्यामुळे सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या वजनाची घट ही आपल्याला पाहायला मिळू शकते. तसेच त्यांना जर त्यांच्या खुरांसंबंधित कुठल्याही अडचणी असतील किंवा आपले हे जे बोकड आहेत ते जर वारंवार आजारी पडत असतील तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांच्या वजनाची घट ही आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यासोबतच आपले जर मॅनेजमेंट हे जर योग्य नसेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला त्यांच्या वजनाची वाढ ही त्या ठिकाणी खुंटलेली पाहायला मिळू शकते. मित्रांनो, यांसारखी कारणे ज्यामुळे की आपल्या या बोकडांचे वजन असेल ते वाढत नसते, तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण आपल्या या बोकडांमध्ये कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे की ज्यामुळे त्यांच्या वजनाची वाढ होण्यासाठी आपल्याला फायदा होईल, त्याबद्दल आता आपण माहिती घेऊया. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण आपल्या बोकडांमध्ये त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी त्या ठिकाणी आपण कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे. तर यामध्ये मित्रांनो, आपण आपल्या बोकडांना जो काही पौष्टिक चारा असेल किंवा प्रोटीनयुक्त जो काही चारा असेल तर तो त्या ठिकाणी देणे अतिशय महत्त्वाचे असते. यामध्ये मित्रांनो, आपण सोयाबीनचा वापर असेल, मकाचा वापर असेल किंवा गहूचा वापर असेल किंवा इतर कुठले कडधान्य असतील त्यांचा जर त्या ठिकाणी आपण वापर केला तर आपल्या या बोकडांमध्ये त्यांच्या वजनाची वाढ करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, यामुळे आपल्या या बोकडांमध्ये त्यांची भूक वाढते, त्यांचे वजन वाढते आणि त्यांचे पचन सुधारण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या या बोकडांमध्ये त्यांचे वजन वाढवण्यासाठी या प्रोटीनयुक्त चाऱ्याचा त्या ठिकाणी वापर करणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्या या बोकडांमध्ये त्यांना जो देणारा हिरवा चारा असो किंवा सुका चारा असो तर त्याचे जे काही संतुलन आहे तर ते देखील व्यवस्थित ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे सुद्धा त्यांच्यामध्ये त्यांच्या वजनाची वाढ होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. तसंच मित्रांनो, आपण आपल्या या बोकडांमध्ये मल्टीव्हिटॅमिन्सची सप्लिमेंट्स असतील किंवा मल्टी मिनरल्सची सप्लिमेंट्स असतील किंवा त्यांना त्यांचे पचन सुधारण्यासाठीचे जे काही औषधं असतील तर त्यांचाही त्या ठिकाणी आपण अवश्य वापर करणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या या बोकडांमध्ये त्यांच्या वजनाची वाढ ही चांगल्या पद्धतीने करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो. तसेच मित्रांनो, आपण आपल्या या बोकडांमध्ये त्यांचे वजन वाढवण्यासाठी जी काही टॉनिक्स मार्केटमध्ये येतात तर त्यांचाही जर आपण त्या ठिकाणी वापर केला
तरीही आपल्याला निश्चितच सुंदर असे रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंना कुठले टॉनिक्स असतील ज्यामध्ये आपल्याला मल्टीव्हिटॅमिन, मल्टी मिनरल आपल्या या बोकडांमध्ये त्यांचे वजन वाढवण्यासाठी फायदा होईल. त्यासोबतच त्यांच्यामध्ये त्यांना त्यांचे पचन जे आहे तर ते व्यवस्थित ठेवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला फायदा होईल. त्याबद्दल आता आपण माहिती घेऊया. तर मित्रांनो, यामधील पहिले जे टॉनिक आहे तर ते म्हणजे आपण आपल्या या बोकडांमध्ये वापरायचे तर ते म्हणजे लिक्विड व्हायजेस्ट. मित्रांनो, या औषधामध्ये आपल्याला व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स दिलेले आहेत, काही अमायनो ॲसिड्स दिलेले आहेत, इलेक्ट्रोलाइट्स दिलेले आहेत, डेक्स्ट्रोज दिलेले आहे. सोबतच आपल्या या बोकडांमध्ये त्यांचे पचन सुधारण्यासाठी देखील जे काही आवश्यक घटक पाहिजेत तर ते देखील आपल्याला या टॉनिकमध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या टॉनिकचा वापर आपल्या या बोकडांमध्ये जर त्या ठिकाणी केला तर आपल्याला कुठले फायदे हे पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आपण या व्हायजेस्ट लिक्विडचा वापर ज्यावेळेस आपल्या बोकडांमध्ये त्या ठिकाणी करतो तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या बोकडांमध्ये त्यांची भूक ही चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी या व्हायजेस्ट लिक्विडमुळे अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यासोबतच आपल्या या बोकडांमध्ये त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी देखील या व्हायजेस्ट लिक्विडमुळे आपल्याला खूप चांगली मदत होते. तसेच मित्रांनो, या व्हायजेस्ट लिक्विडमुळे आपल्या या बोकडांमध्ये त्यांची वाढ परिपूर्ण करण्यासाठी, त्यांच्या वजनाची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या व्हायजेस्ट लिक्विडचा अतिशय चांगला फायदा हा आपल्याला पाहायला मिळतो. तसेच आपले बोकड जर त्या ठिकाणी आजारी असतील तर त्यांना सुद्धा लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या व्हायजेस्ट लिक्विडचा अतिशय चांगला फायदा हा आपल्याला पाहायला मिळतो. त्यासोबतच आपल्या बोकडांच्या शरीरामध्ये ज्या ठिकाणी त्यांना ऊर्जेची कमतरता असेल तर ती भरून काढण्यासाठी देखील या व्हायजेस्ट लिक्विडचा फायदा आपल्याला चांगला होतो. तसेच आपल्या बोकडांमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील चांगली मदत होते. सोबतच त्यांच्यामध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला असेल तर तो देखील दूर करण्यासाठी या व्हायजेस्ट लिक्विडमुळे आपल्याला चांगला फायदा होतो. त्यामुळे मित्रांनो, आपण जर आपल्या गोठ्यामध्ये शेळी मेंढी संगोपन करत असाल तर त्या ठिकाणी या व्हायजेस्ट लिक्विडचा जो काही वापर आहे तर तो अवश्य करा. आपल्याला आपल्या बोकडांचे वजन हे चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी नक्कीच खूप चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील. मित्रांनो, या व्हायजेस्ट लिक्विडचा डोस आपण आपल्या या बोकडांमध्ये देताना 15 ते 30 मिली याप्रमाणे आपण दिवसातून 1 वेळा हा डोस आपल्या या बोकडांमध्ये त्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, आपल्याला जर या औषधाचे रिझल्ट अतिशय चांगले घ्यायचे असतील तर त्या ठिकाणी आपण आपल्या या बोकडांमध्ये त्यांचे जंतनिर्मूलन प्रथमतः करून घ्यायचे आणि त्यानंतर या लिक्विड व्हायजेस्टचा त्या ठिकाणी वापर करायचा. तसेच मित्रांनो, आपण या व्हायजेस्ट लिक्विड सोबत आपल्या या बोकडांमध्ये त्या ठिकाणी दुसरे जे काही औषध आहे तर ते म्हणजे आपण पावडर खुराकचा जर आपल्या या बोकडांमध्ये त्या ठिकाणी वापर केला तर मित्रांनो, आपण जर या दोन कॉम्बिनेशनचा वापर त्या ठिकाणी एकत्रित केला तर आपल्याला नक्कीच खूप चांगले फायदे आपल्या या बोकडांमध्ये त्यांचे वजन वाढवण्यासाठी त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला या खुराक पावडरमध्ये त्या ठिकाणी विटॅमिन्स दिलेले आहेत, मिनरल्स दिलेले आहेत, प्रोबायोटिक्स त्या ठिकाणी दिलेले आहेत, रुमेन बायपास फॅट आहे, रुमेन बायपास प्रोटीन आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या या बोकडांना जी आवश्यक ऊर्जा पाहिजे, त्यांचे पचन चांगले ठेवायचे असेल, त्यांना वजनाची वाढ चांगल्या प्रकारे करायची असेल, त्यांच्या शरीरावरती कुठलाही स्ट्रेस आलेला असेल तो दूर करायचा असेल तर या सर्व गोष्टींसाठी देखील या पावडर खुराकचा त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगला रिझल्ट आपल्या या बोकडांमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे मित्रांनो, आपण सकाळी एक टॉनिक आणि संध्याकाळी एक टॉनिक याप्रमाणे जर आपण आपल्या या बोकडांमध्ये या पावडर खुराकचा आणि लिक्विड व्हायजेस्टचा एकत्रित त्या ठिकाणी जर वापर केला तर मित्रांनो, आपल्याला खूपच चांगले फायदे आपल्या या बोकडांमध्ये त्यांचे वजन वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, पावडर खुराकच्या जर डोसबद्दल त्या ठिकाणी सांगायचे झाले तर मित्रांनो, आपण या पावडरचा डोस आपल्या या बोकडांमध्ये 20 ते 30 ग्रॅम दिवसातून 1 वेळा याप्रमाणे आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, आपण जर आपल्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी शेळी मेंढी संगोपन करत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला जर वजनवाढी संबंधित कुठल्याही समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण प्रथमतः त्यांचे जंतनिर्मूलन करून घ्या. त्यांना जो प्रोटीनयुक्त चारा आहे तर तो त्या ठिकाणी द्या. त्यासोबतच त्यांना सुका चारा असेल, हिरवा चारा असेल, त्यांचे संतुलन त्या ठिकाणी ठेवा. तसेच त्यांच्या
खुराकामध्ये या लिक्विड व्हायजेस्टचा आणि पावडर खुराकचा त्या ठिकाणी आपण वापर करा. आपल्याला एका महिन्यामध्ये खूपच सुंदर रिझल्ट हे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.